महायुतीतले वाद दिल्लीत नको, राज्यात सोडवा. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती. भाजप शिंदेंच्या शिवसेनेतलं नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा. नाराजी नाट्यानंतर डहाणूतल्या प्रचार सभेतून एकनाथ शिंदेंची भाजपवर थेट टीका. अहंकाराविरोधात आपण एकत्र आलोय, शिंदेंचं वक्तव्य. डहाणूत भाजप विरोधात शिंदेंच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींचा पाठिंबा. मत द्यायचं काम तुमच्या हातात, तर निधी द्यायचं माझ्या हातात. माझ्या बाजूच्या उमेदवारांना निवडून दिलं नाही तर मी निधीत काट मारणार. अजित पवारांची मतदारांना धमकी. विरोधकांच्या टीकेनंतरही दादा भूमिकेवर ठाम. मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवची आत्महत्या. भाजपचं शिवाजी पार्कात आंदोलन. ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप. भाजपचे नेते आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागले. संघ आणि भाजप भाषेचं विष पसरवतायत. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. मुंबईत ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही. ठाकरेंसोबत गेल्यास मवियाला फायदा. मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्यावर चर्चा करू. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमुखी निर्णय. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले. त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. मनसेला आघाडीत घेणार नाही हा काँग्रेसचा निर्णय व्यक्तिगत असू शकतो. संजय राऊतांचं ट्विट. मनसेसोबत युती करण्यास काँग्रेस सकारात्मक. मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज. विजय वडेट्टीवारांचं भाष्य. सिडकोतर्फे 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर. आजपासून अर्ज करता येणार. योजनेत लॉटरीऐवजी थेट पसंतीची सदनिका निवडण्याचा पर्याय. देशात आजपासून 4 नवे कामगार कायदे लागू. 1 वर्षाच्या नोकरीनंतर फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळणार. धोकादायक क्षेत्रातील कामगारांसाठी 100% आरोग्य सुरक्षा, तर महिलांचा समान वेतन आणि आदर देण्याची तरतूद.